नमस्कार मित्रांनो, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता 5 लाखापर्यंत मेडिकल बिल स्वीकारले जाणार नाहीत असं या पत्रात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. आणि त्यासाठी आता आभा कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. नेमकं काय आहे हा नवीन नियम आणि कोणाला लागू होणार आहे आणि शासनाचं नेमकं काय म्हणणं आहे, चला सविस्तर आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जर तुम्ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, 22 मे 2026 रोजी एक महत्त्वाचं पत्र जारी करण्यात आलं आहे. मित्रांनो, तुम्ही ते पत्र बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकताय. हे पत्र शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक व तसेच वेतन भविष्य निर्वाह निधी कार्यालयासाठी पाठवण्यात आलं आहे. आता या पत्राचा विषय नेमका काय आहे ते आपण पाहूया. राज्यातील 100% अनुदानित शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट काढण्याबाबत या पत्रामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच आता राज्यातील सर्व 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड काढणे आवश्यक करण्यात येत आहे. तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर ते लेटर पाहू शकताय. या पत्रामध्ये पुढे असं सांगण्यात आलं आहे की शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच उपचारासाठी आता कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. पण मित्रांनो, या पत्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुढे सांगण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे 5 लाख रुपयापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल स्वीकारले जाणार नाहीत. हो मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेद्वारे कॅशलेस सुविधा मिळत असेल तर पूर्वीप्रमाणे मेडिकल रिबुर्समेंट बिल सादर करता येणार नाहीत असा या पत्रातून स्पष्ट संकेत देण्यात आलेला आहे. तसेच या पत्रासोबत आभा कार्ड काढण्याची संपूर्ण कार्यपद्धती आणि व्हिडिओ लिंक देखील सुद्धा या पत्रामध्ये दिलेली आहे. म्हणून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे आभा कार्ड लवकरात लवकर काढणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, ही सुविधा काही अंशी चांगली देखील ठरू शकते कारण उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहेत. पण दुसरीकडे मेडिकल बिल रिम्बर्समेंट बाबत नवीन नियम आल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला काय वाटतं, आभा कार्ड अनिवार्य करणे योग्य आहे का? आणि मेडिकल बिल बाबत हा नवीन नियम योग्य वाटतो का? आपले मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण सरकारी आणि शैक्षणिक अपडेटसाठी पाटील हब या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.